गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जलगांव शहर के वकील एडवोकेट केदार भूसारी के खिलाफ पुलिस अधीक्षक कार्यालय में मुस्लिम समाज के एक शिष्टमंडल ने भेंट लेते हुए तकरार अर्ज दाखिल किया है. इस शिष्टमंडल का कहना है कि पिछले 3 दिनों से जलगांव शहर में हिंदू मुसलमान समाज के बीच माहौल खराब करने का प्रयास किया जा रहा है. गोवंश मामले में एक मुस्लिम व्यक्ति का केस न लेने के लिए अर्थात वकील पत्र न लेने के लिए कोर्ट में विभिन्न वकीलों पर दबाव डाला गया, जिसमें एडवोकेट इमरान साहिल और उनके मित्रों पर भी केस न लेने के लिए दबाव डाला गया. साथ ही में धक्का बुक्की का भी आरोप किया गया है. इसलिए केदार भूसारी वकील के खिलाफ जलगांव शहर के शिष्टमंडल ने अपर पुलिस अधीक्षक नकाते इन्हें जलगांव के बिगड़ते हुए हालात और एडवोकेट भूसारी के संदर्भ में जानकारी दी है. इस अवसर पर डॉक्टर अब्दुल करीम सालार, डॉक्टर रागिब जहागीरदार, रियाज बागवान, रिजवान जहागीरदार, फारूक अहलेकार, शाहिद मेंबर, फारूक कादरी, अमजद पठान, रियान जहागीरदार, सानिर सैयद, साजिद शेख, अशफाक कुरैशी, गुड्डू शेख इनकी मौजूदगी रही. अवसर पर अपर पुलिस अधीक्षक ने आश्वासन दिया है कि माननीय कोर्ट परिसर में किसी भी योग्य व्यक्ति के अलावा किसी को भी आने की अनुमति नहीं होगी. साथ ही में समाज में अगर कोई व्यक्ति गैर कानूनी ढंग से अगर आतंक मचाने का प्रयास करता है तो उसे बख्शा नहीं जाएगा. हा खराब होऊ शकतो. कायदा सुव्यवस्थेची आम्हाला त्याबद्दल काळजी वाटते आहे. कारण यांनी नसीराबादमध्ये तिथे जे स्लॉटरिंग चालतात त्या ठिकाणी स्वतः काही त्यांचे साथीदारांना घेऊन बजरंग दलचे रेड टाकले. वास्तविक हे काम पोलीसचं आहे. झाला काय, तिथे भांडण झाली आणि गुन्हा नोंदविण्यात आला. 307 तारखे सेक्शन तिथे लावण्यात आली. त्यानंतर आमच्या इस्लामपुरा, मेहरून, राजाफैल या परिसरामध्ये गाडीवर बसून व्हिडिओ शूटिंग करून जे आमचे कुरेशी लोक आहे त्यांच्याबद्दल तक्रार करायची, हुज्जत घालायची. इथे शाहूनगरचा मदरसा आहे, तिथे मुलींचा धार्मिक कार्यक्रम सुरू असताना तिथे गाडी लावून काय चालू आहे, काय सुरू केलं आहे तुम्ही, वादविवाद घातला, हुज्जत घातली. त्या समजदार लोकांनी समजावला, नाही तर त्याच वेळी काहीतरी भानगड झाली असती. नुकतेच आमच्या या ईदच्या निमित्ताने काही लोकांनी जे स्लॉटरिंग केली तो पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सिटी पोलीस स्टेशनमध्ये, शनीपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत असताना तिथेसुद्धा 8-10 वकिलांना सोबत घेऊन आणि त्या ठिकाणी पोलिसांना दाणदटी केली आणि त्यांना त्यांची हुज्जतबाजी केली. हे एक वकिलाला शोभत नाही. त्याचबरोबर ज्या लोकांना पोलिसांनी आरोपी करून हजर केला तो कोर्टामध्ये कोणत्याही वकिलांना आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये याच्यासाठी समविचार वकिलांच्या सोबत त्यांना धमकी दिली आणि पहिल्याच दिवशी कोणत्याही वकिलांनी आरोपीकडून ज्याचा आपला वकीलपत्र दाखल केला नाही. दुसऱ्या दिवशी आजच्या दिवशी आम्ही सकाळी नकाते साहेबांना भेटलो आणि त्यांनी सर्व हकीकत सांगितली की यांनी कालही बजरंग दलचे तिथे लोक आणले होते आणि आजही ते तिथे असं काहीतरी करतील असं आम्हाला शंका आहे. आजही त्यांनी काय केलं की जे वकील होते त्यांना धरून की तुम्ही जाऊ नका, त्यांच्याकडून तुम्ही लढू नका. हाऊ इट इज पॉसिबल. और नॅक्सलाईटला सुद्धा सरकारकडून वकील दिला जातो. मग हे तर नॅक्सलाईट नाही आहे. त्यांनी काही बेकायदेशीर कृत्य केले असेल ते भुगतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे स्वतः हाता कायद्यात देत आहे. या जळगावमध्ये MIDCच्या मागे फातिमा नगरमध्ये काही दिवसापूर्वी एक मांस विक्री करणाऱ्या माणसाच्या दुकानावर जाऊन 50 बजरंग दलचे पोरं घेऊन तिथे जाऊन रेड टाकली आणि MIDCमध्ये ते सर्व जप्त करायला लावला. हे काय कृत्य आहे? याच्यामुळे जर गावामध्ये एखादी वेळी काही असा जातीवादाचा काही मामला झाला त्याला कोण जबाबदार राहणार आहे? म्हणून आज आम्ही निवेदन दिला. आज कोर्टामध्ये त्यांनी जे काही तिथे केला ते पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एकमेकाविरुद्ध तक्रार घेतलेली आहे.
आणि त्यांनासुद्धा तंबी केलेली आहे। आज हे सर्व गोष्ट आम्ही साहेबांच्या कानावर टाकली की यांना जे बेकायदेशीर काम चालू आहे त्यांना फक्त मुसलमानांचंच बेकायदेशीर काम दिसलं, गावामध्ये असं कोणतंही काम चालू नाही असं समजून आम्ही सांगितलं की आम्हाला टार्गेट करताय, एक विशिष्ट समाजाला टार्गेट करता आहे आणि यांचे हे कृत्यामुळे आपले जळगावचं नाम बदनाम होईल। हिंदू मुस्लिम सलोखा इथे आहे, गुन्हा गोविंदाने आम्ही सोबत राहतोय, पण निवड यांच्या चुक्यामुळे कृत्यामुळे या गावाची शांतता भंग होऊ शकते। आम्हाला साहेबांनी आश्वासन दिला की आम्ही योग्य ते कारवाई करू आणि त्यांना असं करण्यास भाग पाडू नये असं आम्ही कारवाई करणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। एवढंच बोलू।